सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर गांधीजी असतील, आंबेडकर असतील, आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे सगळी लोक आपण सातत्याने दिवसभरामध्ये किमान एकदा तरी ह्या लोकांचा आपण कुठे ना कुठेतरी विचार करत असतो, या लोकांचा कुठे ना कुठेतरी उल्लेख करत असतो. मित्रांनो, लोक म्हणजे ही संस्कृती, हा इतिहास आपला अभिन्न असा घटक आहे. तुम्ही त्याला तोडून आपण आपलं अस्तित्व बघू शकत नाही. म्हणून ते उगीच म्हणत नाहीत, ज्यांना इतिहास माहिती नाही ते इतिहास घडवू शकत नाही, ते उगीच म्हणत नाहीत. आणि राज्यसेवेच्या याने युपीएससीच्या दृष्टिकोनातून बघितलं आपण तर इतिहास विषयाचा अभ्यास न करता पास होणं हे खरंच तितकंस कठीण निश्चित आहे. आणि म्हणून आपल्याला इतिहास घडवायचा आहे तर इतिहासाला सोडायचं नाहीये. नंबर 1. नंबर 2, इतिहासाचा उपयोग खूप छान पद्धतीने आपल्याला करता येतो प्रिलिम्स मध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये. इतिहासाचा अभ्यास हा रंजक बनवता येतो आणि इतिहासाचा अभ्यास हे ओझं म्हणून आपण जर करायला लागलो ना तर डेफिनेटली त्यामध्ये आपल्याला फारसे गुण मिळणार नाहीयेत. हा इतिहास माझा आहे, माझ्या समाजाचा आहे, माझा तो पास्ट आहे, माझ्या पूर्वजांचा आहे आणि मला तो माहिती असला पाहिजे. हे जर आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने जर त्या इतिहास विषयाचा अभ्यास केला तर डेफिनेटली आपल्याला या इतिहासामध्ये खूप छान पद्धतीने मार्क्स मिळतील. तारखा, स्वतःचा वाढदिवस लक्षात ठेवता की नाही? आई वडिलांचा वाढदिवस लक्षात ठेवता की नाही? स्वतःच्या आयुष्यातल्या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवता की नाही? ठेवतो आपण. फोन नंबर्स, आपण एक काळ बघा पाठीमागचा घ्या, जेव्हा की मोबाईल नव्हते, जेव्हा फक्त काय होते लँड फोन होते ना, आपले लँडलाईन होत्या, त्यावेळेस माहिती मित्रांनो, एक तर लोक काय करायचे, डायऱ्या ठेवायचे, डायऱ्यामध्ये फोन नंबर लिहून ठेवायचे. पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला आपले फोन नंबर आई वडिलांचे असू दे, कुणाचेही असू दे, ते पाठ असायचे का नाही? आता मला सांगा, तुमचा स्वतःचा फोन नंबर सोडून बाकीचे तुम्हाला किती जणांचे फोन नंबर माहिती आहेत? तुम्हाला बाकीच्या किती लोकांचे फोन नंबर माहिती आहेत तुम्ही सांगा मला? नसतं आपल्याला माहिती. मग हे जर आपल्याला माहित नसेल तर याचा अर्थ असा आहे की आम्ही एक काळ होता की जेव्हा आमच्याकडे लँडलाईन होते, त्या लँडलाईन असताना मात्र आम्ही काय करायचो, सगळे फोन नंबर आम्ही पाठ करायचो आणि आम्हाला पाठवायचे. मात्र जेव्हा जेव्हा हे तेव्हा मात्र आम्हाला ते फोन नंबर देखील पाठ करणं कठीण व्हायला लागलं. होते की नाही? मग मला सांगा, प्रश्न सांगा मला, तो म्हणजे तुमच्या बुद्धीच्या क्षमतेचा आहे का आपल्या आळशीपणाचा आहे का आपल्या ऍटिट्यूडचा आहे? बरोबर आहे का? ऍटिट्यूड चेंज. तुमचा ऍटिट्यूड बदला, आपलं नशीब बदलेल. आज मोबाईल आले, आपण त्या ठिकाणी फोन नंबर पाठ करायचं बंद करून टाकलं, झालं. आता फोन नंबर लक्षात ठेवणं कठीण होतं. मोबाईल हरवला तर अरे मी कोण आहे आणि कुठे आलोय, आता कसा संपर्क साधू हे आपल्याला कळणार नाही, अशी परिस्थिती आहे आपली. आणि मग आपला प्रश्न असतो, सर लक्षात राहत नाहीत आपल्याला, हे सणावळ्या लक्षात राहत नाहीत, हे नंबर्स लक्षात राहत नाहीयेत. कसं काही राहत नाहीयेत? आपण तो प्रयत्नच करत नाहीये. कुठे नाहीयेत मला सांगा सणावळ्या? आकडे कुठे नाहीयेत? आकडे इतिहासामध्ये आहेत, आकडे भूगोलामध्ये आहेत, लोकसंख्येमध्ये आकडेवारी आहे, इकॉनॉमिक्स मध्ये आकडेवारी आहे, तुमच्या इतर सर्व विषयामध्ये आकडेवारी आहे. आकडेवारी फक्त इतिहासात आहे असं कोण म्हटलं तुम्हाला? हा तुमचा गोड गैरसमज आहे, आळस. आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे काय, की हे जे आकडे आहेत ते आकडे सगळेच पाठ करायचे कोण तुम्हाला म्हटलं त्या ठिकाणी? कुठेच नाहीये असं आपल्याला पाठ करायचं. आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून नक्की काय आणि कुठे फोकस करायचं आहे हे ठरवायचं आहे. ठीक आहे? ओके. सो हे लक्षात घ्या याच्यामध्ये. सो आपल्याला सरासरी 15 प्रश्न याच्यावरती विचारले जातात, युपीएससी असो अथवा एमपीएससी असो. दोन्हीकडे आपल्याला 30 गुणांसाठी हा पेपर आहे, हा विषय आहे. आणि निश्चितपणे हा अतिशय महत्वाचा आहे, तुमचा स्कोरिंग ठरवू शकणारा असा हा विषय आहे. जवळपास 12 ते 13 प्रश्न आपले याच्यामध्ये सहज बरोबर येऊ शकतात. 12 ते 13 प्रश्न सहज बरोबर येऊ शकतात. थोडीशी मेहनत, थोडंसं रिव्हिजन, थोडंसं त्या ठिकाणी ऍटिट्यूड चेंज करणं, पॉझिटिव्ह राहणं हे फार गरजेचं आहे. जर आपण मागील वर्षांच्या काही ट्रेंड्सचं जर आपण तिथे विभाजन केलं ना मित्रांनो, तर लक्षात घ्या की आपल्याला हे दिसेल की हाय प्रायोरिटी कुठे माहितीये? आधुनिक भारत आणि महाराष्ट्र.
आधुनिक भारत आणि महाराष्ट्रावरती जवळपास 65% प्रश्न येतात. 60 ते 65% ऍव्हरेज आपण काढला इथे. त्याच्यानंतर प्राचीन आणि मध्ययुगीनवरती 20 ते 25% प्रश्न आहेत आणि स्वातंत्र्योत्तर भारतावरती 15% प्रश्न आहेत. यात पण अजून आपण खूप डिटेलमध्ये जाऊयात, समजून घेऊयात काय आहे ते. अलीकडल्या काळामध्ये विशेष महत्व कशाला द्यायचे आपल्याला, तर ते म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक यांच्यावरती खूप भर हा आयोगाचा वाढत चाललेला आहे. मग हा कसा वाढतोय, कशा पद्धतीने वाढतोय, आपण ते सुद्धा त्या ठिकाणी पाहूयात. ठीक आहे, एक 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 घटक आपण बघत आपण पुढे जाऊयात. चला, मग सर्वात पहिला तो म्हणजे आपल्या राज्यसेवेच्या जर आपण थोडंसं फोकस केला, आपण युपीएससीचंही त्या पद्धतीनेच आहे, थोडस आपण प्राचीन भारताकडून जाऊयात. बघा, प्राचीन भारतावरती जर फोकस करायचा म्हटला तर प्राचीन भारतावर 2013 पासून 2024 पर्यंत 40+ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. किती? 40+. प्राचीन भारत याच्यावरती 40 प्रश्न 40+ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत 2013 ते 2024 पर्यंत. 25चा मी घेतला नाहीये, मुद्दाम घेतला नाहीये, कारण तो तुम्हाला मला होमवर्क द्यायचा आहे. 25चा पेपर तुम्ही स्वतः मला या पद्धतीने करून दाखवायचा आहे, म्हणून तो बाजूला ठेवलाय. ठीक आहे. हा, मग जर आपण प्रश्नांचं तिथे टॅली केली ना, तर बघा, प्रागैतिहासिक काळ जो आहे 2016ला प्रश्न आहे, 18ला प्रश्न आहे आणि 22ला प्रश्न आहे. म्हणजे जवळपास बघा 1 वर्ष आड किंवा 2 वर्ष आड हा प्रश्न आहे. 16ला आलाय, 17ला नाहीये, 18ला आहे, 19, 20, 21ला नाहीये, पुन्हा 22ला आहे. म्हणजे तो अधूनमधून विचारला जातो. प्रागैतिहासिक काळ जो आहे तो अश्मयुग, मध्याश्म संस्कृत्या, ताम्रपाषाण स्थळ, इनामगाव, दायमाबाद यासारखे प्रश्न याच्यावरती विचारले गेलेले आहेत. प्रागैतिहासिक काळ, सिंधू सभ्यता याच्यावरती 2 प्रश्न. ठीक आहे, त्या इथे एक राहिलं ऍक्च्युली, सॉरी, 2017लाच 2 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत सिंधू सभ्यतेवरती. नगर आहे आणि त्यांचा शोध कोण लावला, मुद्रा, महत्वाचं स्थळ, याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे सिंधू सभ्यतेबद्दलचा. वैदिक सभ्यता किंवा वैदिक संस्कृतीबद्दल 5 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत, ज्यामध्ये नद्यांची प्राचीन नावं, दशराजन युद्ध किंवा दशराज्ञ युद्ध, विनिमयाचं माध्यम काय होतं, ऋग्वेदिक कालखंडामधल्या स्त्रोतांवरती प्रश्न आहेत. तो सुद्धा त्यांनी विचारलेला आहे. वैदिक संस्कृती, महाजनपद आणि मौर्यपूर्व कालखंड, ज्याच्यामध्ये आपण 16 महाजनपद आहेत, त्यांच्या राजधान्या विचारल्यात. अजातशत्रू, हरियंक घराणं, मौर्य पूर्व काळातील उल्लेख, बरेचसे उल्लेख आहेत त्याच्यामध्ये. इथे 6 आहेत, इथे वर्ष मात्र कसे आहेत, 4 आहेत, कारण एका वर्षी 2-2 प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणून. मग 16 महाजनपदांवर आणि मौर्य पूर्व कालखंडावरती प्रश्न आहेत. मौर्य पूर्व कालखंडाचा जर आपण विचार केला तर इथे तुम्हाला काय सापडेल की गौतम बुद्ध आणि जैन हा सुद्धा कालखंड इथे कव्हर होतो किंवा त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न इथे विचारलेले आहेत. मौर्य साम्राज्यावरती 5 प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. सम्राट अशोक, त्यांच्या शिलालेखांवर, चंद्रगुप्त मौर्य, मेगास्थेनिस इंडिका आणि चाणक्य यांच्यावरती हे प्रश्न विचारलेले आहेत. मगाशी कोणीतरी म्हटलं होतं की प्रत्येक वेळेस नवीन प्रश्न विचारले जातात. अगदी बरोबर आहे, कारण इतिहासामध्ये इतक्या महत्वाच्या व्यक्ती आणि महत्वाच्या घटना आहेत की त्यांना तो स्कोप आहे. जर ते एखाद्या वर्षी समजा तुम्हाला ते चंद्रगुप्त मौर्य विचारतायत, तर दुसऱ्या वर्षी ते अशोकांवरती प्रश्न विचारतील, त्याच्यावरती नाही तर त्या पुढच्या वर्षी कुठल्या तरी आणखी एका घटकावर विचारतील. तर त्यांना तो स्कोप आहे म्हणून ते करतायत. पण लार्जर थीम लक्षात घ्या तुम्ही. मौर्योत्तर काळावरती 3 प्रश्न आहेत. सातवाहन घराणं, शुंग घराणं आणि कुशाण यांच्यावरती एक एक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न रिपीट नाहीये या ठिकाणी, पण मौर्योत्तर काळ मात्र रिपीट आहे. गुप्त साम्राज्यावरती 3 प्रश्न आहेत. समुद्रगुप्त असतील, त्यानंतर कुमारगुप्त असतील, सुवर्ण युगावरती प्रश्न आहे. गुप्तोत्तर काळावरती पुन्हा 3 प्रश्न आहेत. हर्षवर्धन, त्यांच्या काळातली नाटकं, होयत संघ, समकालीन राजे. दक्षिण भारत, संगम आणि चोल यांच्यावरती 2 प्रश्न आहेत. संगम साहित्य, चोल साम्राज्य, पल्लव, चालुक्य यांच्यावरती हे प्रश्न आहेत. आणि त्यानंतर कला व संस्कृती, तत्वज्ञान, गांधार शैली, काही प्राचीन नाणी, प्राचीन ग्रंथ याच्यावरती आणि काही 2 इतर प्रश्न आहेत. एकूण 40 प्रश्न असे आहेत बघा. आणि याचं जर तुम्ही विश्लेषण बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी काय जाणवतं की जे जे विचारलेले महत्वाचे मुद्दे आहेत ना मित्रांनो, हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे आयोग कुठेही फार खोचक जात नाहीये, फार अशा क्लिष्ट
अशा ठिकाणी जात नाहीये, किंवा अत्यंत बारीक कुठली तरी एखादी फॅक्ट उचलून तुम्हाला विचारत नाहीये. मोठं महत्वाचं, जे सर्वांना माहिती असायला हवं, अशा प्रकारचे हे प्रश्न विचारले जातात. आणि तुम्हाला सांगू, मी पुढे सांगेनच, आता थोडक्यात आता आहोतच तिथे म्हणून सांगतो. यातले ना ऑलमोस्ट क्वेश्चन तुम्हाला स्टेट बोर्ड आणि काही एखाद दुसरा एनसीआरटी, ओके, म्हणजे स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी, स्टेट बोर्ड मध्ये जे प्रश्न आहेत ते एनसीआरटी मध्ये पण सापडतात, नाही असं नाहीये, पण स्टेट बोर्ड आणि एनसीआरटीच्या माध्यमातून ते तुम्हाला सापडतील. मागच्या काही दिवसांपासून आपण सकाळी 6:30 वाजता युट्यूबवरती जे स्टेट बोर्डची जी आपण सिरीज सुरू केलेली आहे, त्याच्यात जे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे बघा, की आपण जे जे काही प्रश्न, जे जो काही अभ्यास केलाय, मी त्याच्यावरती आलेले आयोगाचे प्रश्न विचारत तिथे असतो आणि विद्यार्थ्यांना लगेच ते सोडवता येतात. मी काय सांगतोय हे तुम्हाला, फार सोर्सेसच्या इकडे तिकडे धावायचं नाहीये, मागे लागायचं नाहीये. जे करू आपण ते बेस्ट करू, ठीक आहे. आणि ते म्हणजे काय, आपल्या स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी वरती फोकस करू. आणि किती बघा टॉपिक बघितले आपण, प्रागैतिहासिक काळ, सिंधू, वैदिक, महाजनपद, मौर्य साम्राज्य, मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, गुप्तोत्तर काळ, दक्षिण भारत, कला संस्कृती. 10 टॉपिक आहेत. खच्चून मोजून बघितलं तर 10 टॉपिक आहेत हे. या 10 टॉपिक वरती आलेले हे प्रश्न आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो, हेच मोस्ट ऑफ द थीम ना हे रिपीट होणार, हेच रिपीट होणार. पण हे लक्षात घ्या, प्राचीन वरती क्वेश्चन्स हे वाढतायत, महत्वाचे आहेत, बऱ्यापैकी विचारले जातात. मग याच्यामध्ये सातत्य आहे, दरवर्षी 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. किती? 3 ते 4 प्रश्न. आणि हे जे 3 ते 4 प्रश्न आहेत ते आपण करायचे, सोडणार नाही आपण त्याला. हा, साधे सोपे आहेत. जाऊ दे 3 ते 4 आहेत, कुठे त्याच्यासाठी डोक्याला एवढं लावायचं नाही. एक एक प्रश्न गोळा करूनच तुम्ही त्या ठिकाणी पास होणार आहे. सर्वाधिक भर आपल्याला वैदिक संस्कृती, मौर्य आणि गुप्त साम्राज्य, महाजनपद यांच्यावरती द्यायचा आहे. त्या पद्धतीने आपण तो देऊयात. त्यानंतर अलीकडल्या काळात काही नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतात, जसं की 23 आणि 24 मध्ये त्यांनी सातवाहनांवरती प्रश्न विचारलाय, शुंगावरती प्रश्न विचारलेला आहे. आर्ट अँड कल्चर वरती प्रश्न बरेचसे वाढलेले आहेत. आपल्याला ते सुद्धा कव्हर करणं आहे. मग आर्ट अँड कल्चर वरती वाढले म्हणजे काय, वरती मी सांगितलं वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृतीमध्ये आपण काय करणार, तिथल्या राजकीय पेक्षा जास्त भर तिथल्या संस्कृतीवर देणार, तिथल्या कलेवर देणार. मौर्यांचा अभ्यास करायचा आहे तर लढायांपेक्षा आपण काय करणार, गुप्तांच्या लढायांपेक्षा काय करणार, त्यांच्या नाण्यांवर अभ्यास करणार, नाणी. कारण नाण्यांच्या माध्यमातून गुप्तांचा बराचसा इतिहास समजतो. त्यांच्या काळातली काही पुस्तकं, त्यांच्या काळातली काही नाटकं, त्यांच्या काळात काही महत्वाचे काही असे प्रवासी आले का ते, हे सगळं आपल्याला करायचंय. त्यामुळे कसं असणार आहे, लार्जर थीम कशी असणार बघा. म्हणजे ही चौकट आहे समजा, या चौकट, ही चौकट कशाची आहे, तर ही चौकट त्या राज्याची आहे. समजा हे मौर्य राज्य आहे, तर मौर्य साम्राज्यामध्ये आतमध्ये आत्मा काय असणार आहे, आतमध्ये आतमध्ये सांगाडा काय असणार आहे, तो म्हणजे आर्ट अँड कल्चरचा असणार आहे. आपण त्याच्यावरती फोकस करायचा. राजकीय प्रश्न आता हळूहळू कमी होत चाललेले आहेत, आपण ते कमीच करायचे. तर फार नावं लक्षात ठेवण्याची तुम्हाला कुठेही फारशी गरज नाहीये. ओके, चला ठीक आहे, पुढे बघा. आता आपण मध्ययुगीन भारताकडे जाऊयात. मध्ययुगीन भारतामध्ये दिल्ली सल्तनतवरती जवळपास 8 प्रश्न त्यांनी आतापर्यंत विचारलेले आहेत. किती? 8 प्रश्न. सर्वाधिक महत्वाचा घटक आहे गुलाम घराणा, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद गोरी, त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक आणि कर प्रणाली. विशेष करून इथे सुद्धा दिल्ली सल्तनतवरती जे प्रश्न ते विचारतात ना, ते सुद्धा कसे आहेत, कृषी संदर्भात, व्यापारासंदर्भात, कला व संस्कृती संदर्भात, त्यांच्या कर विषयक धोरणासंदर्भात. अरे मित्रांनो, तुम्ही सर्वजण उद्या महसूल प्रशासनात चाललाय, विकास प्रशासनामध्ये चाललाय, तर तुम्हाला त्या प्रशासनाच्या संदर्भातला इतिहास माहिती असायला पाहिजे ना. आयोग पण तेच, त्यांनाही कळतं की, मग त्यांनी त्याच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. अगदी कुठेतरी एखाद्या घराण्यावरचा प्रश्न आलेला आहे, तेवढ्या धरून आपण सगळं ते अडकून पडायचं नाहीये. ठीक आहे. सो 8 प्रश्न याच्यावरती आहेत. 13, 14, 13 नाही, 13ला आला, 15ला नाही, 14ला आला, पुन्हा 16ला, 13, 14, 15ला नाहीये, 16 आहे, 17ला नाहीये, 18ला आहे, 19ला आहे, 20ला आहे, पुन्हा 21ला नाहीये, 22ला आहे, 23ला नाही, 24ला आहे. म्हणजे दरवर्षी एक प्रश्न आहेच आहे. एखाद्या वर्षी तो कसा होतो, मध्ये गॅप पडतो. 25चा तुम्हाला स्वतःला त्याचं अनालिसिस करायचंय आणि मला पाठवायचं आहे. ठीक आहे, कंपल्सरी विचारणार आहे. दुसरा, मुघल साम्राज्य. मुघल साम्राज्यावरती 4 प्रश्न आहेत. पुन्हा सुद्धा इथे सामाजिक, प्रशासकीय आणि आर्थिक आणि कला याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न असतात. अकबर,
त्यांचं धोरण, शहाजहान, त्यांच्या दरबारातलं काही महत्वाचे मुद्दे, पेंटिंग वगैरे विचारतात. 5 शाह्या दक्षिणेकडच्या, आणि लेटर मुघल म्हणजे काय, शेवटी औरंगजेब यांच्या नंतरचे मुघल, असे ते प्रश्न येतात. विजयनगर साम्राज्य फार फेवरेट आहे हा आयोगाचा. 3 प्रश्न दिसत आहेत तुम्हाला, पण तो फार फेवरेट आहे. कसा तो पुढे सांगेल. कृष्णदेवराय, परकीय प्रवासी, यांच्यावरती प्रश्न आहे. ओके. आणि हे बघा, युपीएससी, एमपीएससी दोन्हीकडे सेम ट्रेंड्स आहेत. आर्ट अँड कल्चर हे अधिक महत्वाचं बनत चाललेलं आहे. भक्ती व सुफी चळवळ एक प्रश्न आहे. मराठा साम्राज्य, युपीएससीचा तर हा फेवरेट आहे. एमपीएससीला आतापर्यंत एक प्रश्न आहे, पण युपीएससीला हे फेवरेट क्वेश्चन असतात. मराठा साम्राज्याच्या जे अष्टमंडळ आहे ना महाराजांचं, त्याच्यावरती दरवर्षी प्रश्न असतातच. ठीक आहे. त्यानंतर इतर 2 असे ते प्रश्न आहेत, या पद्धतीने बघू शकता त्यात. सो हे एकूण 21 प्रश्न आहेत या मध्ययुगीन कालखंडावर. 21 टॉपिक किती आहेत बघा, फक्त थीम किती आहेत, 6 थीम फक्त 6 आहेत. सुलतान, मुघल हे 2 मेजर आहेत. विजयनगर साम्राज्य 3रं, कला साहित्य त्यातलं 4थं, भक्ती व सुफी चळवळ 5वं, आणि मराठा साम्राज्य 6वं. अशा पद्धतीने हे 6 थीम आहेत मध्ययुगीन बाबतचं. निष्कर्ष काय काढता येतील. दिल्ली सल्तनत आहे त्याच्यावरती बरेचसे प्रश्न येतात, आपल्याला तो करायचा आहे. विजयनगर साम्राज्य आवडता टॉपिक आहे, याला कधीही आपण सोडायचं नाहीये, विचारला जाऊ शकतो. अलीकडल्या काळात त्याचं महत्व वाढत चाललंय. मुघल साम्राज्य फक्त बादशाह अकबर, औरंगजेब नाहीत, तर लेटर मुघल्स, 5 शाह्या यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा लक्षात घ्या, फक्त मोठं जरी केलं ना आपण, तरी आपले प्रश्न सुटणार आहेत, तरी सुद्धा आपले प्रश्न सुटणार आहेत. सो डोंट वरी. हा आणि डोंट बी हरी, असं. तर त्या पद्धतीने आपण जात राहूयात. 2017 मध्ये मध्ययुगीन भारतावर एकही थेट प्रश्न नव्हता, पण 18 ते 24 या दरम्यान सातत्याने 2 ते 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत. 2017 मध्ये एकही प्रश्न नव्हता, पण 18 ते 24 मध्ये सतत 2 ते 3 प्रश्न येत आहेत. त्यामुळे आपल्याला मध्ययुगीन सोडायचं नाहीये. 2 ते 3 प्रश्न म्हणजे 6 मार्क सोडायचे नाहीत. राजकीय इतिहासापेक्षा आपण प्रशासनावर भर देऊ. पुस्तकं, ग्रंथ, स्थापत्य यावरती जास्त भर देऊयात आपण. आणि ते कसं करायचं आपण आहोत. डोंट वरी, मी आहे सोबत. आता जाऊयात आपण आधुनिक भारत आणि महाराष्ट्राकडे. येस, अतिशय ज्याला म्हणतो ना आपण लो हँगिंग फ्रूट. लो हँगिंग फ्रूट म्हणजे काय असतं माहितीये, ते सहज हाताला येणारं फळ, म्हणजे असा आंबा की जो मस्तपैकी पाडाला आलेला आहे, आणि आपण तो हळूच जाऊन त्या ठिकाणी हाताने अलगद तोडतोय आणि खातोय. वा. त्याचा रस थोडस ते इमॅजिन करा ना तुम्ही. द्राक्षाचा घड असा ठसठशीत असा पिकलेला आहे, पिवळसर तो, आणि तुम्ही सहज जाताय, तोडताय आणि खाताय. ते लो हँगिंग फ्रूट आहे. काय लो हँगिंग फ्रूट इतिहासामध्ये, तर ते म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारक. बघा 13, 15, 18, 20, 20 ते पुढे 24 ला कंटिन्यू आहेत ते. तर याच्यामध्ये आतापर्यंत 24 प्रश्न विचारलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा घटक कोणता याच्यात, तो म्हणजे कोणता आहे तो, तो म्हणजे समाज सुधारकांच्या संदर्भातला फुले शाहू आंबेडकर. जिथे अवघा महाराष्ट्र त्या ठिकाणी बनत असतो ना आपला, की नाही आम्हाला काय करायचंय, आम्हाला या पद्धतीने फुले शाहू आंबेडकरांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे की नाही. तशा पद्धतीने आपण ते बघू शकतो बरं का. सो आपल्याला ते करायचंय याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकर. आता याच्याबद्दल मी थोडक्यात स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला. काय करायचंय, तुम्हाला मी काही टेबल देईन, सगळ्या समाज सुधारकांचा टेबल देईन. टेबल दिले की दररोज एक समाज सुधारक पाठ करायचा, फक्त एकच. अशी जवळपास यादी जर आपण काढली ना, तर अगदी छोट्या मोठ्या अशा सगळ्या समाज सुधारकांची यादी किती निघू शकते, मॅक्स 20, अगदीच आपण काढले काहीतरी 25. म्हणजे दररोज एक समाज सुधारक जरी केला आपण, तरी पुढच्या 4 महिन्यामध्ये 4 वेळेस त्यांची रिव्हिजन होते, आणि याच्या बाहेरचा क्वेश्चन तुम्हाला येत नाही. तुमच्या हातातले हे प्रश्न आहेत समाज सुधारक. बघा, म्हणजे फार काही मेहनत न घेता दररोजच्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या खिशामध्ये हे प्रश्न घालू शकता. गांधी युग आणि राष्ट्रीय चळवळ मी कसं केलं, याच्यात क्रमाने घेतोय. सर्वात जास्त
क्रमांक. त्यानंतर आपला सगळ्यात हाय प्रायोरिटी जो टॉपिक आहे तो म्हणजे गांधी युग आणि राष्ट्रीय चळवळ 1920 ते 47. असहकार, सविनय आणि चले जाऊ या 3 चळवळी महात्मा गांधीजींच्या, त्यांचे काही ते स्ट्रॅटेजीज, त्यांचे सत्य अहिंसा यासारखे घटक. त्यानंतर गोलमेज परिषदा, सायमन कमिशन, याच्यावरती प्रश्न आहेत. ब्रिटिश प्रशासन, कायदे व शिक्षण याच्यावरती प्रश्न आहेत. शिक्षण समित्या, वृत्तपत्रे, पुन्हा ते कायदे. या कायद्यांचं काही नाहीये, एक छोटासा टेबल आहे, तो टेबल तेवढा फक्त रिवाइज करायचा. टेबल थोडं फक्त आपण काय करायचा, रिवाइज करायचा पिरियडिकली. बस त्यातून तुम्हाला हमखास प्रश्न आहे, युपीएससी असो अथवा एमपीएससी असो. 15 प्रश्न हे राष्ट्रीय काँग्रेस व मवाळ आणि जहाल युगावरती आहेत, ज्यामध्ये काँग्रेसची स्थापना, मवाळ नेत्यांची कार्य, जहाल युग, लाल बाल पाल, सुरत फूट, स्वदेशी चळवळ. आणि तुम्ही बघा सगळ्या त्यांनी घेतलेल्या आहेत, कुठे ते फार खोचक जात नाहीयेत. आता हे आपल्याला असं वाटतं की अरे सर का माहित नसलेलेच प्रश्न येतात, असतो एखादाच कुठेतरी माहित नसलेला प्रश्न असतो आणि आपलं लक्ष ना सगळं तिथे जातं. एखाद्या पूर्णपणे पांढऱ्या शुभ्र फळ्यावरती शिक्षकांनी एक काळा बिंदू काढला, लाल रंगाचा डॉट काढला. विद्यार्थ्यांना विचारलं तुम्हाला ह्या फळ्यावरती काय दिसतंय? मुलं म्हणाली सर तो लाल बिंदू काढलाय ना तुम्ही, तो दिसतोय. म्हणजे काय? 99.99% जागा व्यापलेला पांढरा फळा तो मुलांना दिसत नाही, तिथे मात्र 0.01% जागा व्यापलेला लाल बिंदू मात्र दिसतो. का होतं असं? ती आपली ह्युमन सायकोलॉजी आहे, तर आपली काही चूक नसते, ती सायकोलॉजी आपली. त्यामुळे होतं काय की त्या 1 प्रश्न 2 प्रश्न जे माहित नसतात ना त्याच्यावरती लक्ष नका देऊ. उरलेले 12-13 प्रश्न जे तुम्हाला माहिती आहेत त्याच्याकडे लक्ष द्या, जे येत आहे त्याच्याकडे लक्ष द्या, जे जमत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. डेफिनेटली आपण तिथे एक्झाम क्लिअर करतोय. बघा, महाराष्ट्र विशेष, स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये महाराष्ट्रावर फोकस आहे, ना की स्वातंत्र्योत्तर भारत हा इकडे तिकडे कुठे जात नाहीत. ते स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये ते संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद मुक्ती संग्राम, संस्थानांचं विलिनीकरण, याबद्दल ते प्रश्न विचारतात बेसिकली. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ याच्यावरती 7 प्रश्न आहेत, विशेष करून स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, चाफेकर बंधू, महाराष्ट्रातले जे काही महत्वाचे क्रांतिकारक आहेत ना ते तुम्हाला याच्यामध्ये बेसिकली येतात. 1857चा उठाव याच्यावरतीही प्रश्न आहेत 7-1. त्याचबरोबर आणि तिथे पुन्हा एकदा महाराष्ट्र, फोकस महाराष्ट्राचा आहे. मग तुम्ही म्हणाल की सर हे महाराष्ट्र सारखं सांगताय, हे कुठून करायचं? एकमेव स्त्रोत आहे, एकमेव स्त्रोत. जे एमपीएससी विद्यार्थी लक्षात ठेवा, एकमेव स्त्रोत आहे तो म्हणजे 11वीचं स्टेट बोर्ड जुनं. कारण नवीन 11वीचं स्टेट बोर्ड जे आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, आता प्राचीन आणि मध्ययुगीन टाकलंय. जुनं एक स्टेट बोर्ड आहे 11वीचं, त्याच्यामध्ये हे सगळे प्रश्न आहेत, ठीक आहे. तो तिथून हे आपल्याला करायचं आहे, फार काही अडचण नाहीये त्याच्यात. 4 प्रश्न हे इतर कामगार चळवळी, शेतकऱ्यांच्या चळवळी, काही महिलांचे योगदान असे. सो जवळपास 106 प्रश्न आपल्याला याच्यामधून दिसायला लागतात. सो सगळ्यात जास्त वेटेज या घटकावरती आहे मित्रांनो, त्या पद्धतीने जायचंय. त्यामुळे किंगमेकर कोण आहेत? समाजसुधारक. तेव्हाही ते किंगमेकर होते, आजही किंगमेकर आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांच्याबद्दलचं इत्यंभूत सगळी माहिती आपल्याला बाय हार्ट, हृदयाच्या जवळ ते पाठचं पाहिजे, आपण ते करायचंच. दररोज एक चार्ट, बस तेवढंच करायचं. शाहू फुले आंबेडकर आणि त्यांच्या जोडीला 19व्या शतकातील सुधारक, हे असे आपण त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. गांधी युगावर लक्ष द्यायचंय. करार, महत्वाचे करार, त्यांच्या काळातल्या काही क्रोनॉलॉजी आपल्याला करायच्या आहेत. ब्रिटिश प्रशासन हे दुर्लक्ष करतो आपण त्याकडे, पण ते नाही करायचंय. त्यांच्या एक म्हणजे न्यायालयीन व्यवस्था, मिलिटरी, बरं का, त्यानंतर लँड रेव्हेन्यू पॉलिसी, त्यानंतर त्यांच्या काळातले कायदे हे आपल्याला छानपैकी करून ठेवायचे. आणि महाराष्ट्र विशेषतः संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि हैदराबाद मुक्ती संग्राम याच्यावरती आपल्याला हे करायचं आहे. त्यामुळे सर्वात जास्त समाजसुधारक आपण अगदी पहिल्या लेक्चरला जे काही आपलं सुरू होतंय 26 तारखेला, पहिल्या लेक्चर पासून आपण ससू, याला आम्ही ससू म्हणतो, हे ससू आपल्याला करायचे आहेत. ओके, डेली. आणि मग गांधी युग वगैरे आपण त्या ठिकाणी कव्हर करूयात. चला, ठीक आहे. मग हे होतं आतापर्यंतच्या सर्व बाबी. यालाच थोडस आपण जर लक्षात घेतलं तर रिवाइज करतो, लक्षात ठेवा. काय काय करायचं आपल्याला. ससू सगळ्यात महत्वाचे आहेत. स्वातंत्र्य लढा हा आपल्यासाठी गांधी युगाचा विशेष करून फार महत्वाचा आहे.
ब्रिटिश प्रशासन, क्रांतिकारी चळवळ, कायदे, महसूल यंत्रणा, 1857चा उठाव, क्रांतिकारक, हे सगळे आपल्याला करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. प्राचीन भारत मोजकं महत्वाचं जे जे फोकस आहेत तेवढाच अभ्यास करायचा आहे. खूप डिटेलमध्ये जायचं नाहीये, वरवरचा अभ्यास करायचा आहे. स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मध्ये जेवढं आहे ते थोडंसं आपण करूयात सखोलपणे. बाकी मग पुढे इतर महत्वाच्या स्त्रोतांचा काही फार आपल्याला तिथे गरजेचं नाहीये. ठीक आहे, तर ते आपण ते करूयात तसं. त्यानंतर मध्ययुगीन भारतामध्ये मराठा साम्राज्य, विजयनगर हे दोन आता अलीकडल्या काळात महत्वाचे आहेत बरं का. हे दरवर्षी हॉट टॉपिक असणार आहेत, मराठा साम्राज्य आणि विजयनगर. एकूण सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती बघता आयोग याच्यावरती जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता नेहमी असतं, आपल्याला ते करावं लागेल. दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य यांचं एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड मधून सुद्धा महत्व कमी कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे पण आपण करूयात, त्याला फार असं म्हणजे दुर्लक्ष नको करायला. अभ्यास करत असताना काय काय करायचं नाही का, अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. फर्स्ट स्टेज सिलेबस. सिलेबस आपला मुखपाठ असला पाहिजे. आहेच काय पाठ करायला त्यात, आहेच काय पाठ करायला नाही का. सो पण सिलेबस फर्स्ट. सिलेबसला आपण डिकोड करूयात, डिकोड केल्यानंतर तो तुम्हाला देऊयात. डिकोड केलेला सिलेबस जसं मी आत्ताच तुम्हाला करून दिलाय ना तोच, तर हा सिलेबस आपल्याला प्रायोरिटी वाईज तो पाठ असला पाहिजे. मला हे करायचंय, हे करायचंय, हे करायचंय. आणि टिक मार्क. चेकलिस्ट मेथड आपली कशी मेथड आहे, चेकलिस्ट. चेकलिस्टमुळे काय होतं, अरे मला हिस्ट्रीमध्ये प्राचीनमध्ये किती 10 थीम आहेत, ओके, म्हणजे मी 10 दिवसात 10 थीम करू शकतो. अरे वा, म्हणजे मला कळलं प्राचीन माझा 10 दिवसात संपणार आहे. आधुनिकसाठी मला एक 20 ते 22 थीम आहेत, ठीक आहे, म्हणजे मला 20 दिवस लागतील. अरे अच्छा, म्हणजे फक्त हिस्ट्रीसाठी मी 45 डेज देऊ शकतो का, नाही देऊ शकत. मग मला एका दिवशी 2 टॉपिक करावे लागतील. हा फायदा होतो सिलेबसचा, त्याला डिकोड केल्याचा आणि चेकलिस्ट मध्ये डिवाइड केल्याचा. तुम्हाला चेकलिस्ट आपण देणारच आहोत. जेव्हा आपला आता 26ला सेशन स्टार्ट होतील तेव्हा तुम्हाला ते चेकलिस्ट मी नक्की देईन तिथे. दुसरं पीवायक्यूचं अनालिसिस मी केलं 24 पर्यंत. एक ठेवलाय तुमच्यासाठी एक ठेवलेला आहे, हा तो करायचा आहे, तेवढा तरी करा ना, नाही का. हा तेवढा तरी करा. मग तेवढा करून त्यानुसार आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. मग बऱ्याच वेळेस प्रश्न असा पडतो विद्यार्थ्यांना, एक सर फॅक्ट लक्षात कशा ठेवायच्या एक, आणि दुसरं म्हणजे इसवी सन कशी लक्षात ठेवायची. माझं म्हणणं हे असेल की अगोदर तुम्ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. तुम्ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवली ना की त्याच्या आधारे मग फॅक्ट आणि त्याच्या आधारे मग ते सनावळ्या लक्षात ठेवता येऊ शकतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा ना, आपण सगळेजण जे बसलेलो आहोत तसं बघायला गेलं तर आपल्या शरीरातले फक्त हाडांचा सांगाडा जर ठेवला इथे, ऑलमोस्ट सगळे आयडेंटिकल असतील की नाही माणसं. आपल्या सगळ्यांच्या हाडांच्या सांगाड्यांचा जर फक्त आपण विचार केला तर आपण सगळे आयडेंटिकल असू की नाही, कारण सगळ्यांच्या कवट्या आणि सगळ्यांचे बोन्स सेमच असणार आहेत ना. पण आपण वेगळे का दिसतो, कारण आपल्या मांसल भाग, कारण आपल्या चेहऱ्यावरची स्किन, याच्यामुळे आपण वेगळे दिसतो की नाही. तसंच आहे बघा, हे आपल्या चेहऱ्यावरचे स्किन असेल, आपल्या चेहऱ्याचे किंवा मांसल भाग असतील आपल्या शरीरावरचे, हे म्हणजे कॉन्सेप्ट आहेत, ते लक्षात ठेवा. ऑटोमॅटिक तुम्हाला आतल्या फॅक्ट लक्षात ठेवायला सोपं जातं. तुम्ही कॉन्टेक्स्ट लक्षात ठेवा. बघा इतिहास कधीही त्या कॉन्टेक्स्टच्या व्यतिरिक्त तुम्हाला नाही करतायत. केवळ तुम्ही पाठांतर करायचं म्हणून तिथे डोळे बंद करून पाठांतर करू नका, त्याने काही उपयोग नाही. कॉन्टेक्स्ट लक्षात घेतलात ना, ऑटोमॅटिक त्या काळातल्या त्या त्या बाबी, त्या त्या व्यक्ती, त्यांचं कार्य हे लक्षात घ्यायला लागतं किंवा सोपं जातं. हे लक्षात घ्या. कुठलाही व्यक्ती, कुठलाही, म्हणजे गांधीजींनी जे केलं, तुम्हाला एक उदाहरण सांगतो ना, गांधीजींच्या बघा तुम्ही सगळ्या चळवळी लक्षात घ्या. असहकार आंदोलन घ्या, सविनय कायदेभंग घ्या, किंवा ब्रिटिश भारत छोडो आंदोलन घ्या, या सगळ्यामध्ये एक कॉमन गोष्ट काय माहितीये, काय माहितीये सांगा. या सगळ्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे, तुम्हाला सांगता येईल का, चला पटकन विचार करा, क्विकली क्विकली क्विकली. या तिन्ही मध्ये एक कॉमन गोष्ट आहे, सांगा 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 सांगा, चला 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 चला. खाजवा डोकं, लोकांचा सहभाग, अरे वा मस्तच की. अजून काय कॉमन आहे या सगळ्यामध्ये, चला खाजवा डोकं, खाजवा डोकं, पाडाकोंडा, गळा केस, सांगा सांगा सांगा, अहो सांगा सांगा सांगा. क्वेश्चन काय आहे, अरे बापरे. बर, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो आंदोलन याच्यामध्ये साम्य काय आहे.
लोकांचा सहभाग उत्तर अगदी बरोबर आहे. अहिंसक चळवळी उत्तर अगदी बरोबर आहे. आणखी सांगा. बोला बोला बोला. एकता, अरे वा, याच्यामध्ये लोकांची एकता दिसून आली, किती छान. बघा, म्हणे माणसा अभ्यास नाहीये सर, काही पण बोलताय, एवढं डिटेल मध्ये सांगताय मला तुम्ही. चला सांगा पटकन सगळेजण. चला चला चला. ऐश्वर्या, कुशाल कुशल कुशल, पल्लवी, प्रणव, राहुल, रिया, सम्राटजी, साक्षी साक्षी, सानिका, शीतल, सोनाली, सुयश, वैष्णवी वैष्णवी, यश, योगिता, गजानंद. गुड इव्हनिंग गजानंद. गजानंद हा द ऑफिसरचा फाउंडर मेंबर आहे बरं का. तो पहिल्या दिवसापासून आमच्या प्रत्येक सेशनला असतो. येस येस, अभ्यास करतोय छान. चला पटकन सांगा काय कॉमन आहे. उपोषण, येस. समान उद्देश, महिलांचा सहभाग, अरे वा. प्रत्येक आंदोलन अगोदर जनजागृती करण्यात आली. वा 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 वा, गुड, व्हेरी गुड. आणखी, आणि हे सगळे कॉमन आहेत बरं का, मी एकही म्हणणं नाही यातलं चुकीचं आहे. राष्ट्रीय भावना, व्हेरी गुड, छान, मस्त मस्त, गुड, व्हेरी गुड. आणखी आणखी हे सगळे मुद्दे अगदी बरोबर आहे, यातलं एकही चुकीचं नाहीये. साक्षीचं उत्तर म्हणजे खरं तर आता साक्षीला डायरेक्ट डेप्युटी कलेक्टरची पोस्ट द्यायला पाहिजे. गांधीजी हे सगळ्यामध्ये कॉमन आहेत. अरे हे आम्हाला माहितीच नव्हतं. येस साक्षी, कुठे आहेस तू, कुठे होतीस तू इतके दिवस. गांधीजी याच्यामध्ये कॉमन होते. हा नाही नाही, असं नाही, डोंट वरी, असं काही नाही. गांधीजी होतेच की कॉमन, जे कॉमन होते ते सांगितलं तिने. हा येस. बाकीचे आणखी 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 पटकन. काय काय आणखी काय सांगाल. बर ठीक आहे. तर तुम्ही सांगितलेले सगळे मुद्दे बरोबर आहेत. म्हणजे मी 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 सुद्धा एवढा विचार केला नव्हता हो. एवढा तुम्ही विचार केलात आणि मला सांगितलं की सर हे सगळे बघा मुद्दे यांच्यामध्ये कॉमन आहेत. म्हणजे बघा मेन्सचा तुमचा अभ्यास किती छान झालाय पोरांनो. तुम्ही हे सगळं जे सांगितलं ना, हे सगळं अनालिटिकल आहे. हे वैशिष्ट्य आहेत आतापर्यंतच्या सगळ्या त्या चळवळींची वैशिष्ट्य आहेत गांधीजींच्या. आणि तिथे आपल्याला तो त्याचा फायदा होतोय. ठीक आहे. हा निश्चित आहे की नाही. पण या सगळ्यांच्या बरोबर जर आपण जर लक्षात घेतलं तर इथे एक मुद्दा जो आहे तो मी आणखी ऍड करतो. आता मी म्हणणार नाही माझंच उत्तर बरोबर आहे. हा मी म्हणेन की आता मी त्यात ऍड करतो आणखी एक मुद्दा. आणि तो म्हणजे काय माहितीये, तो म्हणजे महात्मा गांधीजींनी नेहमी जे जन आंदोलन सुरू केलेली आहेत त्या जन आंदोलनाचा जो टायमिंग आहे तो टायमिंग कोणता आहे बघा. ज्या ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरती आर्थिक संकट आलेले आहेत किंवा महागाईचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा जिथे जिथे लोकांचं म्हणजे शेतकरी असू दे किंवा कामगार असू दे त्यांचे आर्थिक प्रश्न हे तीव्र बनलेले आहेत. मग ते नापिकीचा असू दे, मग तो महागाईचा असू दे, मग ते वेतन दर कमी होणं असेल, मजुरी दर कमी होणं असेल, ह्या सगळे प्रश्न लक्षात घ्या. या या प्रश्नांच्या या पार्श्वभूमीच्या स्तरावर त्यांनी काय केलं, ह्या तिन्ही चळवळी उभ्या केलेल्या आहेत. ह्या तिन्ही चळवळी सुरू केल्यात. कारण त्यांना माहिती होतं, आपण काय म्हणतो, तवा भाजलेला असतो तेव्हाच भाकरी भाजून घ्यायला पाहिजे. गांधीजींनी या पद्धतीने काम केलं. जेव्हा जन आंदोलन कधी सुरू करता येतील, जेव्हा जनमानसामध्ये असंतोष पराकोटीला असेल. लक्षात येतं तुमच्या. मग जर त्या पद्धतीने जर तिथे जे आर्थिक प्रश्न आहेत ते जेव्हा पराकोटीला पोहोचले की तेव्हा त्यांना वाटायचं चला आता आपण काय करूयात, आंदोलन सुरू करूयात. लोक रागावलेले आहेत, असंतोष मनामध्ये खतखततोय, चला ते मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलनामध्ये सहभागी होतील, आपण पुढे आंदोलन करू शकतो. मग आता हे जेव्हा मला समजतं तेव्हा या तिन्ही चळवळींची जी कारणं आहेत
की कारण मला लक्षात ठेवण्यासाठी फार कष्ट पडत नाहीत, की का बरं असहकार आंदोलन त्याच वेळेसचं आहे किंवा संविधान कायदेभंगाच्या अगोदरची कारणं कोणती आहेत, ही कारणं कॉन्सेप्च्युअल पार्ट. तुम्ही सांगितलेले सगळे मुद्दे बरोबर आहेत, नाही असं बिलकुल नाहीये. मग अगोदर संकल्पना करूयात, नाही का, अगोदर अनालिसिस करूयात थोडक्यात, आणि त्यानंतर मग फॅक्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, मग हे करायचंय. त्यानंतर आपण, मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना, युपीएससी असो तर एमपीएससी असो, मित्रांनो, प्रिलिम्सचे 4 ते 5 महिने फक्त प्रिलिम्स कडे लक्ष देऊन वाया घालवू नका. त्याचा उपयोग आपल्याला मेन्सला पण करायचा आहे. अशा पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत. तो कसा करायचा निश्चितपणे मी पुढे भरपूर सांगेन, पण आता थोडक्यात सांगतो. ते म्हणजे फक्त प्रिलिम्ससाठी म्हणून पाठांतर ट्रिक बाय ट्रिक असं करत बसू नका. आपल्याला त्या लोकांची नावं आठवावीत, त्या घटना आठवाव्यात, ते कारणं आठवावीत, आहे तशी, कारण आहे तशी लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. एलिमिनेशन टेक्निकने तुम्ही प्रिलिम पास व्हाल, पण एलिमिनेशन टेक्निक तुम्हाला मेन्स मध्ये अडकवते. कारण एलिमिनेशन टेक्निक मध्ये आपण काय करतो, किंवा निमोनिक जे आहेत ना, ते पाठांतर करतो, म्हणजे प्रिलिम्स निघण्यासाठी सोपं जातं ते, पण नक्की एक्झॅक्ट तो वर्ड काय आहे, एक्झॅक्ट तो कीवर्ड काय आहे हे लक्षात नाही नसेल ना, तर आपण मेन्स मध्ये ते लिहू शकत नाही. म्हणून आपण थोडंसं काय करूया, रिजिड फॉर्म्युला, रिजिड पॅटर्न आणि थोडासा ट्रॅडिशनल क्लासिकल फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी वापरूयात, आणि आहे तशी नावं, आहे तसे फॅक्ट, आहे तसे कारण हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूयात, आणि शेवटी रिव्हिजन करूया. तो सिलेबस डिकोड करणं जो मी तुम्हाला देईन, त्याची चेकलिस्ट देईन. नंबर 2 पीवायक्यूचं अनालिसिस हे तुम्हाला करायचं आहे. नंबर 3 कॉन्सेप्ट्स अँड फॅक्ट्स हे तुम्हाला करायचं आहे. इंटिग्रेटेड स्टडी आपल्याला करायचा आहे, आणि रिव्हिजन. ओके, स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने आपण जायला पाहिजे. पीवायक्यूचं क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण कसं केलं पाहिजे, वेगवेगळ्या बाबी आहेत, वेगवेगळ्या प्रकारे आहे. मागच्या पहिल्या सेशनला मी तुम्हाला पहिली बेसिक पीवायक्यूचं जे अनालिसिस आहे ते कसं करायचं हे सांगितलेलं आहे, नाही का, हे सांगितलेलं आहे. पण त्याचबरोबर काय आहे की पीवायक्यूचं विश्लेषण करण्यासाठी आणखी वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे कसं, म्हणजे एकाच टॉपिकवरती किती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न आला. जसं की मगाशी तुम्ही म्हणत होता की सर फॅक्च्युअल आणि सनावळ्या खूप जास्त असतात. नाही, मी तुम्हाला सांगेन पीवायक्यूचं अनालिसिस कसं करा वगैरे, मी तुम्हाला ते त्याचा तक्ता तयार करून दाखवतो की कशा प्रकारे प्रश्न येतात ते. 4 ऑप्शन असतात, 4ही ऑप्शनचं आपण विश्लेषण करूया, डेटा माहिती गोळा करूयात, काही हरकत नाहीये, ते करायचंच आहे आपल्याला. ते करायचंच आहे. त्यानंतर आपलं जे साहित्य आहे, म्हणजे आपल्याला काय वाचायचं, तर आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे 11वीचा इतिहास, जुना महाराष्ट्राचा इतिहास. हा आपल्यासाठी बायबल आहे, तो वाचायचाच आहे. मग 6वी, 7वी, 8वी त्या छायाचित्रांकडे जाऊ नका. तर महत्वाचं काय आहे, 8वीचा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे, 6वी 7वीचा करायचा आहे, 11वीचा करायचा आहे. त्याची यादी तुम्हाला मी त्या ठिकाणी देईनच. शिवाय आपल्याला एनसीईआरटी करायचं आहे. ऍडव्हान्स मध्ये जर तुम्हाला वेळ असेल किंवा तुम्ही वाचलेली असतील, मग ते ग्रोवर अँड बेल्लेकर वाचलेलं असेल तरी चालेल, समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचलं असेल तरी चालेल, युपीएससीला तुम्ही स्पेक्ट्रम वाचला असेल तरी चालेल, कुठलंही एक. ठीक आहे, कुठलंही एक करायचंय. लुसेंट जोको नाही रे, लुसेंट जीके. हा, प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी जर तुम्हाला ऍडव्हान्स करायचं असेल तर लुसेंटचं तुम्ही पुस्तक वापरू शकता. आणि प्रश्नसंच जर युपीएससी करता विचार केला तर अरिहंत पब्लिकेशनचं हे आहे. नसेल तर लोकसेवा पब्लिकेशनचं तुम्हाला 22,000चा जो प्रश्नसंच असतो ना, ठोकळा मोठा, तोही तुम्ही घेऊ शकता. तर त्यातला कुठलाही एक, युपीएससी करता अरिहंतचा आणि एमपीएससी करता लोकसेवाचा तो जो 22,000चा जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. प्राचीन मध्ययुगीनसाठी लुसेंट हे वापरू शकता. आधुनिक भारतासाठी कुठलंही एक, तेही वाचलेलं असेल पूर्वी तर, अन्यथा आपल्या नोट्स बेसिकली. एनसीआरटी साठी 6वी ते 12वीच्या एनसीआरटी आणि स्टेट बोर्ड याचं टेन्शन घेऊ नका, आपण ते सकाळी करणारच आहे, दररोज सकाळी करतोच आहे ते. सो या पद्धतीने प्रश्न सोडवण्याच्या पद्धती आहेत वेगवेगळ्या. एलिमिनेशन टेक्निक अतिशय आपल्याला खूप सोपी आणि खूप उपयोगाची आहे, पण मी मगाशी म्हटलं तसं मेन्सला थोडीशी ही उपयोगाची ठरत नाही आपल्याला, म्हणजे ते मेन्ससाठी ही अडथळा ठरते. पण ठीक आहे, काय असते हे सांगेन नक्की तुम्हाला मी. काही प्रश्न आपण घेऊयात, प्रश्नांच्या माध्यमातून आपण ते करणार आहोत. आपल्या अभ्यासाची पद्धत कशी असणार आहे मी तेही सांगतो, पण तुम्हाला मी शिकवेन एलिमिनेशन मेथड कशी असते ते करायचे. क्रोनोलॉजी, घटनांचा क्रम लावण्यासाठी आपल्याला अभ्यासादरम्यानच, म्हणजे अभ्यास करता करताच ती क्रोनोलॉजी आपल्याला ठरवायची असते. कुणानंतर कोण, कुणानंतर कोण हे लक्षात ठेवायचं असतं. लॉजिक डेव्हलप करायचं असतं. लॉजिक डेव्हलप करणं, क्रोनोलॉजी पाठ करणं,
एलिमिनेशन मेथडचा सराव करणं, यासारख्या काही टेक्निक्स आपण जर वापरल्या तर डेफिनेटली आपल्याला याचा फायदा होतो. ठीक आहे. हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्य. इतिहासामध्ये आपल्याला काय होतं की थोडंसं फॅक्ट आहेत, थोडंसं ते गोष्टी आहेत तर त्या रिवाइज कराव्या लागतात. काही शॉर्ट नोट्स आपल्याला स्वतःच्या बनवता येतील. त्यानंतर आपण प्रश्न त्या ठिकाणी तुमच्या टेस्टिंग होणारच आहे. आपण कंटिन्युअसली दर आठवड्याला आपल्या टेस्ट असणार आहेत, पीवायक्यूच्या टेस्ट असणार आहेत, मॉडेल टेस्ट असणार आहेत. त्यानंतर सातत्य आपल्याला ठेवायचंय तर डेफिनेटली आपल्याला ह्या विषयामध्ये खूप छान मार्क्स मिळून जातील. ठीक आहे. काही गोष्टी शेवटी सिलेबस आणि पीवायक्यू हे सगळ्यात महत्वाचं आहे. 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आपल्याला पाठच करायचंय. समाज सुधारक दररोज एक समाज सुधारक आपल्याला पाठ करायचा आहे. प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी स्टेट बोर्ड एनसीईआरटी पुरेसं आहे. रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज हे सुद्धा आपल्याला तिथे गरजेचं आहे. ठीक आहे. सो इतिहास घडवण्यासाठी इतिहास समजून घेऊया आणि आपला अभ्यास आणखी सोपा बनवूयात, नाही का? सो या पद्धतीने मित्रांनो आपल्याला जाता येतं. याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आहेत की ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत, त्या मी निश्चितपणे सांगेन. पण तत्पूर्वी इथपर्यंत तुमची काही एखादी अडचण आहे, क्वेरी आहे का ते सांगा. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.